नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या दिव्यक्रांती अकॅडमीच्या 10 मिनिटात टॉपिक क्लिअर सिरीजमध्ये। मला एक प्रश्न सांगा, 2014 पूर्वी आपल्या देशात प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन आयोग होतं, जे 65 वर्ष जुनं होतं। मग अचानक 1 जानेवारी 2015ला असं काय झालं की मोदी सरकारनं ते बंद करून नीती आयोग आणला? नक्की काय फरक आहे दोघांमध्ये? आणि परीक्षेत यावर प्रश्न आला तर आउट ऑफ मार्क्स कसे मिळवायचे, हेच आज आपण एका गोष्टीसारखं समजून घेणार आहोत। टेन्शन घेऊ नका, अवघड शब्द बाजूला ठेवून आपल्या गावरान भाषेत हा टॉपिक फिट करूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या 10 मिनिटात तुमचे 2 मार्क्स पक्के होणार आहेत। चला सुरू करूया। मित्रांनो, एक साधं उदाहरण देतो। समजा एका हेडमास्टरनं ठरवलं की शाळेतल्या सगळ्या पोरांनी फक्त कबड्डीच खेळायची, मग त्या पोराला आवड असो वा नसो। हे झालं जुनं प्लॅनिंग कमिशन। इथे वरून आदेश यायचे आणि राज्यांना ते पाळावे लागायचे। याला म्हणतात टॉप डाऊन अप्रोच। पण नीती आयोग म्हणजे काय? नीती आयोग म्हणजे जसं आपण मित्रांनी मिळून ठरवतो आज काय खेळायचं, इथे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विचारलं जातं, त्यांची गरज काय आहे हे बघितलं जातं। याला म्हणतात बॉटम अप अप्रोच। NITIचा फुल फॉर्म काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015। हे सरकारचं थिंक टँक आहे। म्हणजे काय तर सरकारला आयडिया देणारं डोकं। पण लक्षात ठेवा, हे फक्त सल्ला देतात, पैसे वाटपाचा अधिकार यांना नाही। तो अधिकार आता अर्थ मंत्रालयाकडे गेला आहे। आता बघा, आयोगाला आवडणारा फसवणारा प्रश्न कुठे येतो? लक्ष देऊ नये का? आता आपण बघूया ही टीम कशी बनलीये। याचे अध्यक्ष नेहमी देशाचे पंतप्रधान असतात, सध्या नरेंद्र मोदी। त्यांच्या सोबतीला एक उपाध्यक्ष आणि एक CEO असतात। पण खरी गंमत पुढे आहे। नीती आयोगाचे 2 मुख्य हब आहेत। एक टीम इंडिया हब, जिथे केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करतात। 2 नॉलेज अँड इनोव्हेशन हब, जिथे नवीन आयडिया आणि रिसर्च केला जातो। याशिवाय आयोगाचे 3 स्पेशल विंग्ज आहेत जे परीक्षेत विचारले जातात। 1 रिसर्च विंग, जिथे तज्ञ लोक अभ्यास करतात। 2 कन्सल्टन्सी विंग, जिथे सरकारला प्रश्न पडला की काय करायचं तर हे लोक उपाय सांगतात। 3 टीम इंडिया विंग, जिथे राज्यांचे प्रतिनिधी एकत्र येतात। आणि हो, नीती आयोग 7 खांबांवर उभा आहे। हे पाठ करायची गरज नाही, फक्त समजून घ्या। लोकांचा सहभाग, सक्षमीकरण, पारदर्शकता इत्यादी। थोडक्यात काय तर लोकांचे सरकार लोकांसाठी, हेच यांचं तत्व आहे। आता सर्वात महत्त्वाचा पार्ट मित्रांनो, नीती आयोग नुसत्या गप्पा मारत नाही, तर ते राज्यांची प्रगती मोजतात। त्याला म्हणतात कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम। म्हणजे काय तर राज्यांमध्ये स्पर्धा लावायची की कोण भारी काम करताय। काही महत्त्वाची उदाहरणं बघूया हा, हे पाठ कराच। 1 हेल्थ इंडेक्स, नीती आयोग आरोग्य मंत्रालयासोबत मिळून हा रिपोर्ट काढतो। यात बघा, केरळ नेहमी टॉपला असतं, पण उत्तर प्रदेशनं खालून वर येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे। हे रँकिंग बघून बाकीच्या राज्यांना पण वाटतं की आपण सुधारलं पाहिजे। 2 मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI। हा रिपोर्ट काय सांगतो तर गरिबी फक्त पैशाने मोजायची नाही, शिक्षण, आरोग्य आणि राहणीमान हे सगळं बघायचं। तुम्हाला माहितीये का, भारतात 2015 ते 2021 मध्ये तब्बल 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत। हे यश नीती आयोगाच्या स्ट्रॅटेजीमुळे शक्य झालं। 3 ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, जे जिल्हे खूप मागास होते त्यांना पुढे आणण्यासाठी हा प्रोग्राम आहे। तिथे रिअल टाइम मॉनिटरिंग केलं जातं। ही उदाहरणं लक्षात ठेवा, कारण परीक्षेत सरळ प्रश्न येतो की हे इंडेक्स कोण काढतं? उत्तर आहे नीती आयोग। मित्रांनो, आता नीती आयोगाचं लक्ष आहे विकसित भारत @2047 वर। जेव्हा देशाला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा भारत कसा असावा, यासाठी त्यांनी 4 गोष्टींवर फोकस केलाय। 1 आर्थिक ताकद वाढवणे। 2 देशाची सुरक्षा। 3 जगाशी मैत्री। 4 उत्तम कायदे आणि प्रशासन। हे विजन डॉक्युमेंट तुमच्या मुख्य परीक्षेत म्हणजेच मेन्ससाठी खूप कामाचं आहे। चला, आतापर्यंत काय बघितलं त्याची 1 मिनिटात क्विक रिव्हिजन करूया। डोळे बंद करा आणि आठवा। स्थापना 1 जानेवारी 2015। अप्रोच बॉटम अप। अध्यक्ष पंतप्रधान। फरक नीती आयोग पैसे वाटत नाही, फक्त सल्ला देतो। विंग्स रिसर्च, कन्सल्टन्सी, टीम इंडिया। महत्त्वाचे रिपोर्ट हेल्थ इंडेक्स, पॉवर्टी इंडेक्स, इनोव्हेशन इंडेक्स। उद्दिष्ट कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वाढवणे। बस एवढं लक्षात ठेवलं तरी तुमचा प्रश्न चुकणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता नीती आयोग, अगदी सोप्या भाषेत। मला खात्री आहे की आता तुम्हाला या विषयाची भीती वाटणार नाही,
जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि आपली 10 मिनिटात टॉपिक क्लिअर सिरीज आवडली असेल तर दिव्यक्रांती अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की पुढचा कोणता अवघड टॉपिक सोपा करून हवाय. अभ्यास करत रहा, स्वतःवर विश्वास ठेवा, आपण नक्कीच जिंकणार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.